विद्यार्थी मित्रांनो, द सरळ सेवा स्पेशल द करंट अफेअर शो नोव्हेंबर 2024 मध्ये तुमचं स्वागत आहे. या शोमध्ये आपण नोव्हेंबर 2024 वर आधारित परीक्षाभिमुख 15 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. हे अंदाजित प्रश्न आहेत. यामधील एखादा प्रश्न तरी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा शो शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये तो प्रश्न आल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सापडेल. तर जाऊया आपण पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? ऑप्शन ए दयाराम साहनी, ऑप्शन बी रखलदास बॅनर्जी, ऑप्शन सी जॉन मार्शल, ऑप्शन डी जे.पी. जोशी. मित्रांनो, याचं उत्तर आहे 1921 रोजी दयाराम साहनी यांनी हडप्पा शहराचा शोध लावला होता. रखलदास बॅनर्जी यांनी 1922 रोजी मोहनजोदडो या शहराचा शोध लावला होता. जे.पी. जोशी यांनी धोलविरा या शहराचा शोध लावला होता, जे की सिंधू संस्कृतीतले महत्त्वाचे शहर आहेत. आणि जॉन मार्शल यांनी 1924 रोजी सिंधू संस्कृतीचा शोध हा लेख लिहिला होता. त्या लेखाला आज 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, कधी पण 25, 50, 75, 60 किंवा 100 असे वर्ष जेव्हा एखाद्या गोष्टीला पूर्ण विचारतात, तर त्याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मी हा प्रश्न इथं घेतलेला आहे. या प्रश्नाबद्दलची तुम्ही दिलेली माहिती तुम्ही नीट लक्षात ठेवा. सिंधू संस्कृतीचा शोध 1924 ला हा लेख जॉन मार्शल यांनी लिहिला होता. 100 वर्ष पूर्ण झालेली आहे त्या लेखाला. 3300 ते 1300 BC या दरम्यान सिंधू संस्कृती अस्तित्वात होती. सिंधू नदी त्या काठी ही सिंधू संस्कृती वसलेली होती. आणि यामध्ये तुम्हाला सिंधू संस्कृतीमध्ये आपण वाचलेलं असतं की खूप प्रशस्त आणि नियोजन केलेली शहरं होती. या गोष्टी तुम्हाला माहितच आहेत. त्यामध्ये मुद्रा, नाणी, मूर्ती या सगळ्या गोष्टी या संस्कृतीच्या खूप फेमस आहेत. त्यामुळे ही हडप्पा संस्कृतीबद्दल तुम्ही माहिती लक्षात ठेवा, जेणेकरून परीक्षेमध्ये ही माहिती तुमच्या विसरता कामा नये. यानंतर आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. पॅन कार्ड नंबर हा किती अंकी संच असतो? प्रश्न नीट ऐका. पॅन कार्ड नंबर हा किती अंकी संच असतो? मित्रांनो, पॅन कार्ड हा किती अंकी संच असतो? ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 12. मित्रांनो, पॅन कार्ड हा 10 अंकी संच असतो. पॅन कार्डमध्ये 10 अंक असतात. त्यामध्ये काही अक्षर असतात. अंक आणि अक्षर मिळून पॅन कार्ड नंबर बनलेला असतो. आता पॅन कार्ड नंबरवर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो ते थोडक्यात ऐका. पॅन 2.2 ची सुरुवात 24 नोव्हेंबर 2024 रोजी केलेली आहे. आता नवीन पॅन कार्डमध्ये QR कोड येणार आहे. 1435 कोटी रुपये यासाठी तरतूद केलेली आहे. आणि हे पॅन कार्ड जे जुने खातेधारक आहेत किंवा ज्यांच्याकडे जुनं पॅन कार्ड नंबर आहे, त्या सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. आणि आपला जो जुना पॅन कार्ड नंबर होता त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही. त्यामुळे पॅन 2.0 हे चर्चेत असल्यामुळे पॅन कार्ड नंबर किती अंकी असतो हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सरळ सेवेमध्ये. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न नीट लक्षात ठेवा. यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. पहिल्या लाकडी उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या देशाने केले आहे? प्रश्न 3 पहिल्या लाकडी उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या देशाने केले आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी भारत. मित्रांनो, जपान या देशानं पहिल्या लाकडी उपग्रहाचं प्रक्षेपण केलं आहे. लिग्नोसॅट असं या लाकडी उपग्रहाचं नाव आहे. स्पेसएक्स त्या ड्रॅगन कार्गो कॅप्सूलमध्ये ह्या सॅटेलाइटचं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. 10 सेंटीमीटर ही प्रत्येक साईडची बाजू आहे. 10 सेंटीमीटर तुम्ही कुठलीही साईड बघितली तर ह्या सॅटेलाइटची बाजू 10 सेंटीमीटरच असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मंगोलियन वूड म्हणजे मंगोलियन लाकडाचा या सॅटेलाइट बनवण्यामध्ये महत्त्वाचा वापर करण्यात आलेला आहे. कॅटो युनिव्हर्सिटीनं हा सॅटेलाइट बनवण्यासाठी मदत केली आहे. क्योटो विद्यापीठानं मदत केलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि याचसोबत एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की SpaceXनं भारताचा GSAT-N2 हा उपग्रह SpaceXच्या Falcon 9 या रॉकेटनं अंतराळामध्ये प्रक्षेपित केला आहे. 19 नोव्हेंबरला हे प्रक्षेपण झालेलं आहे. इंटरनेट सेवा दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विमानात सुद्धा इंटरनेट सेवा देण्यासाठी GSAT-N2 हा उपग्रह महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे ही माहिती या प्रश्नाच्या अनुषंगाने लक्षात असू द्या. यानंतर आपण वळूया प्रश्न क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. भारतातील 56वा व्याघ्र प्रकल्प कोणता? मित्रांनो, भारतातील 56वा व्याघ्र प्रकल्प कोणता? ऑप्शन ए इंद्रावती व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन बी उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन सी अचानकमर व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन डी गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. मित्रांनो, याचं उत्तर आहे गुरु घासीदास किंवा तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. मित्रांनो, वर दिलेले चारही नावं हे छत्तीसगड राज्यामध्ये आहेत. हे चारही टायगर रिझर्व्ह किंवा टायगर प्रोजेक्ट आपण जसं म्हणतो, हे तिन्ही छत्तीसगड राज्यातील आहेत. त्यामुळे हे कधी तुम्हाला व्याघ्र प्रकल्प आणि राज्य विचारू शकतात. त्यामुळे ही नावं तुम्हाला महत्त्वाची ठरणार आहेत. इंद्रावती व्याघ्र प्रकल्प, उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प, अचानकमर व्याघ्र प्रकल्प आणि गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प. त्यामुळे हे चारही व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड राज्यामध्ये आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा, जे की तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. आणि जर गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्पाबद्दल तुम्हाला माहिती सांगायची झाली तर हा देशातील तिसरा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. पहिला आहे श्रीशैलम, दुसरा आहे मानस व्याघ्र प्रकल्प. श्रीशैलम हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि मानस व्याघ्र प्रकल्प हा आसाममध्ये आहे. तर ही माहिती तुम्ही टायगर प्रोजेक्टबद्दल किंवा व्याघ्र प्रकल्पाबद्दल लक्षात ठेवा, जेणेकरून परीक्षेमध्ये ही माहिती चुकता कामा नये. यानंतर वळूया आपली पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा कुठे पार पडला? मित्रांनो, नीट लक्ष द्या. आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा कुठे पार पडला? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी दिल्ली. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली. आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर नोव्हेंबर 14 ते नोव्हेंबर 27 पर्यंत हा भारत मंडपम येथे हा व्यापार मेळावा पार पडलेला आहे. दिल्लीमध्ये हा व्यापार मेळावा पार पडला होता. हे लक्षात ठेवा. शहर विचारली जातात सरळ सेवेमध्ये, त्यामुळे शहरांबद्दल आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे की कुठला आंतरराष्ट्रीय घडामोड किंवा कुठली राष्ट्रीय घडामोड कुठल्या शहरात घडलेली आहे या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. त्यानंतर हा 43वा व्यापार मेळावा होता. अध्यक्ष याचं उद्घाटन पियुष गोयल यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. आणि याची थीम होती विकसित भारत 2047. म्हणजे 2047 पर्यंत भारत व्यापाराच्या दृष्टीने विकसित व समृद्ध झाला पाहिजे, असं या व्यापार मेळाव्याची थीम होती. थीम काय होती? विकसित भारत ॲट 2047 ही या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची थीम होती. यानंतर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 तुमच्या स्क्रीनवर हा आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत? डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत? ऑप्शन ए 46, ऑप्शन बी 47, ऑप्शन सी 48, ऑप्शन डी 49. मित्रांनो, डोनाल्ड तात्या ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 60 इलेक्शन्स झाली आहेत. 60 इलेक्शन होऊन 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झालेली आहे. त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केलेला आहे. जवळपास 50% मते घेऊन डोनाल्ड ट्रम्प जिंकलेले आहेत. अमेरिकेमध्ये दर 4 वर्षांनी बॅलेट पेपरवर इलेक्शन होतं. यावर्षी 20 जानेवारी 2025ला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. व्हाईस प्रेसिडेंट म्हणून जेम्स दाविया हंस हे शपथ घेणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पार्टीचे होते आणि कमला हॅरिस डेमोक्रेटिक पक्षाच्या होत्या, हे तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. इफ्फीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? इफ्फीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन ए 1950, ऑप्शन बी 1951, ऑप्शन सी 1952, ऑप्शन डी 1953. मित्रांनो, इफ्फीची स्थापना 1952 रोजी झाली. आता इफ्फी म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इफ्फी हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, हा याला इफ्फी असं म्हणतात. दरवर्षी 2004 पासून गोवा येथे हा इफ्फीचा सोहळा पार पडला जातो. 2024 हे 55वं संस्करण होतं या पुरस्कारांचं किंवा ह्या चित्रपट महोत्सवाचं. आणि यावर्षी सुवर्ण मयूर पुरस्कार जो दरवर्षी इफ्फी मार्फत दिला जातो, तो यावेळेस टॉक्झिक या लुथिनियाच्या चित्रपटाला मिळाला आहे. फर्स्ट इफ्फी मुंबईमध्ये पार पडली होती. यावर्षी इफ्फीमध्ये मराठी चित्रपट कोणकोणते होते? तर त्यामध्ये छबिला, विषयहाट, तेरवं आणि आत्मपॅम्पलेट हे सिनेमे मराठीकडनं इफ्फीच्या सोहळ्यामध्ये दाखल झालेले होते. ही माहिती तुमच्या लक्षात असू द्या. यानंतर आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न क्रमांक 8 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. झारखंड विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत? प्रश्न क्रमांक 8, झारखंड विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत? मित्रांनो, याचं उत्तर आहे 81 सदस्य आहेत. झारखंड विधानसभेमध्ये 81 सदस्य आहेत. आता झारखंड विधानसभेबद्दल प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? तर सध्या महाराष्ट्र आणि झारखंड यांची विधानसभा निवडणूक एकाच वेळी पार पडली होती. महाराष्ट्रामध्ये एका टप्प्यात, तर झारखंडमध्ये 2 टप्प्यामध्ये इलेक्शन पार पडलं होतं. महाराष्ट्राची 15वी विधानसभेसाठी इलेक्शन झालं होतं, तर झारखंडचं 4व्या विधानसभेसाठी इलेक्शन झालं होतं. झारखंड मुक्ती मोर्चाने यामध्ये 34 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेससोबत युती करून ते सत्तेवर आले आहेत. हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले झारखंडचे, जे की 14वे सीएम झालेले आहेत तर झारखंडचे. आणि हेमंत सोरेनने वैयक्तिकरित्या 4थ्यांदा सीएम पदाची शपथ घेतलेली आहे. झारखंड हे राज्य 15 नोव्हेंबर 2000ला बिहारपासून वेगळं झालं होतं. ही माहिती तुमच्या लक्षात असू द्या. 6वी विधानसभा झारखंड राज्य 15 नोव्हेंबर 2000ला वेगळं झालं होतं बिहारपासून. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेचे पण निकाल लागलेले होते. महाराष्ट्र विधानसभेची पण निवडणूक पार पडली होती. पण ती माहिती सहसा प्रत्येकाला माहिती असते. ती एकदम कॉमन माहिती आहे, जी सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ऐवजी झारखंडवर प्रश्न विचारला जाऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे झारखंड विधानसभेवर थोडंसं जास्त लक्ष द्या. आणि महाराष्ट्राबद्दल सहसा आपल्या महाराष्ट्र विधानसभेबद्दल आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्यावर प्रश्न विचारतील अशी शक्यता थोडी कमी आहे. झारखंड विधानसभेवर विचारण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ही माहिती लक्षात ठेवा. यानंतर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9 तुमच्या स्क्रीनवर हे आहे. आदिवासी गौरव वर्ष कोणत्या वर्षी साजरा केले जाणार आहे? प्रश्न नीट आहे का? आदिवासी गौरव वर्ष कोणत्या वर्षी साजरा केले जाणार आहे? ऑप्शन ए 2024, ऑप्शन बी 2025, ऑप्शन सी 2026, ऑप्शन डी 2027. मित्रांनो, आदिवासी गौरव वर्ष हे 2025ला साजरं केलं जाणार आहे. 2025ला साजरं केलं जाणार आहे. मित्रांनो, बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आपण नुकतीच 15 नोव्हेंबरला साजरी केली. दिल्लीमध्ये त्यांचा पुतळा अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्या पुतळ्याचं. राष्ट्रीय आदिवासी दिन आपण 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतो आणि जागतिक आदिवासी दिन आपण 9 ऑगस्टला साजरा करतो. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सराय काळे खान हा जो दिल्लीचा चौक रस्ता आहे त्याचं नाव बदलून बिरसा मुंडा चौक असं त्या चौकाला नाव दिलेलं आहे. नाव बदललं आहे त्या चौकाचं. आणि 2021 पासून आपण बिरसा मुंडा जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आणि येणारं 2025 वर्ष, जे की बिरसा मुंडा यांची 150वी जन्मजयंती वर्ष असणार आहे, ते आपण आदिवासी गौरव वर्ष म्हणून साजरं करणार आहोत. ही माहिती तुमच्या लक्षात असू द्या. यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. संविधान संग्रहालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? प्रश्न नीट आहे का? संविधान संग्रहालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू, ऑप्शन सी ओम बिर्ला, ऑप्शन डी अमित शहा. मित्रांनो, ओम बिर्ला यांच्या हस्ते संविधान संग्रहालयाचे उद्घाटन सोनीपत हरियाणा येथे करण्यात आले. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत 2025 मध्ये. अमृत महोत्सव वर्ष आपण 2025ला साजरा करणार आहोत. 26 नोव्हेंबर 2025ला अमृत महोत्सव आपण साजरा करणार आहोत. मी आधी सांगितल्याप्रमाणे 25, 50, 60, 75 अशी वर्ष ज्या घटनेला पूर्ण होतात त्या घटनेवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस सर्वाधिक असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना 26 नोव्हेंबरला पहिल्यांदा संविधानाचा पहिला मसुदा दिला होता. त्यामुळे आपण 2025ला संविधानचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत आणि 26 नोव्हेंबरला आपण साजरा करतो संविधान दिन. ही माहिती तुमच्या लक्षात असू द्या. यानंतर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 11 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. रुस्तमे हिंद 2024 हा किताब कोणी पटकावला? प्रश्न नीट आहे का? रुस्तमे हिंद हा किताब 2024ला कोणी पटकावला? ऑप्शन ए सिकंदर शेख, ऑप्शन बी एसाब अहमद, ऑप्शन सी अमोल बुचडे आणि ऑप्शन डी हरिश्चंद्र बिराजदार. मित्रांनो, रुस्तमे शेख हा किताब 2024चा सिकंदर शेख यांनी पटकावला. मित्रांनो, ही जी चारही नाव आहेत ती महाराष्ट्राकडून रुस्तमे हिंद हा किताब पटकावणारी नाव आहेत. सगळ्यात पहिल्यांदा हरिश्चंद्र बिराजदार यांनी रुस्तमे हिंद हा किताब पटकावला होता. त्यानंतर अमोल बुचडे यांनी रुस्तमे हिंद किताब दुसऱ्यांदा जिंकला होता. ऑप्शन बी मध्ये जे आहेत असाब अहमद त्यांनी तिसरे पैलवान जे त्यांनी रुस्तमे हिंद हा किताब जिंकला होता. आणि सिकंदर शेख हे चौथे महाराष्ट्रचे पैलवान ठरले ज्यांनी रुस्तमे हिंद हा किताब पटकावला आहे. जालंधर पंजाबमध्ये ही स्पर्धा पार पडली होती. रुस्तमे हिंद स्पर्धेमध्ये बग्गा कोहलीला हरवून सिकंदर शेख यांनी हा किताब पटकावला होता. 2023ला 66व्या महाराष्ट्र केसरीचे विजेते पण सिकंदर शेख हे आहेत. आणि सिकंदर शेख हे सोलापूरचे आहेत. आणि पुनीत बालन ग्रुप
हे पुनीत बालन ग्रुप यांच्याकडून सिकंदर शेख यांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ही माहिती तुमच्या लक्षात असू द्या. त्यानंतर वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न क्रमांक 12 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. कुठल्या देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? प्रश्न नीट आहे का? कुठल्या देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए सिंगापूर, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी फ्रान्स. मित्रांनो, ऑस्ट्रेलिया या देशाने 16 वर्षाखालील मुलांवर सोशल मीडिया वापरास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अतिशय चर्चेत असलेली घडामोड आणि हा प्रश्न परीक्षेत येण्याची खूपच दाट शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून परीक्षेमध्ये चुकणार नाही. याबद्दल काही अधिकची माहिती सांगण्याची नाही. स्टेट 1 लाईनर क्वेश्चन आहे. आला तर फक्त असाच प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो की 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी कोणी घातली? तर ऑस्ट्रेलिया. ह्या सरळ उत्तर आहे. त्यानंतर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. ग्लोबल जेंडर गॅप 2024 रिपोर्टनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? ग्लोबल जेंडर गॅप 2024 रिपोर्टनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन ए 127, ऑप्शन बी 128, ऑप्शन सी 129, ऑप्शन डी 130. मित्रांनो, याचं उत्तर आहे 129. हा पण एक 1 लाईनर क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला फक्त सरळ सेवेमध्ये क्रमांक कितवा हेच विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये भारताचा क्रमांक 129 हा आहे. हे लक्षात ठेवा. आणि आइसलँडचा पहिला क्रमांक असतो जेंडर गॅप रिपोर्टमध्ये. त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवा. पण मला वाटतं की फक्त भारताचा क्रमांक विचारतील या रिपोर्टनुसार. त्यामुळे तुम्ही 129वा हा क्रमांक नीट लक्षात ठेवा. त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. यानंतर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. आय वॉज एक स्मृतिबंध हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आय वॉज एक स्मृतिबंध हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन ए अमोल पालेकर, ऑप्शन बी विजय चव्हाण, ऑप्शन सी श्रीराम लागू, ऑप्शन डी अशोक सराफ. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या इमेजवरून क्लिअर झालं असेल. ऑप्शन ए अमोल पालेकर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अमोल पालेकर यांनी गोलमाल हिंदी चित्रपटामध्ये पण भरपूर काम केलेलं आहे. मराठी अभिनेते आहेत आणि खूप गाजलेले जुने ॲक्टर म्हणून अमोल पालेकर यांचं नाव घेतलं जातं. विनोदी अभिनेते म्हणून ह्यांची एक ओळख आहे. त्यांचं हे आत्मचरित्र आहे आय वॉज एक स्मृतिबंध. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये पुस्तकं किंवा आत्मचरित्र कुणी लिहिले किंवा कुठलं पुस्तक कोणी लिहिलं असं सहसा सरळ सेवेमध्ये विचारलं जातं. त्यामुळे हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. अमोल पालेकर आय वॉज एक स्मृतिबंध हे त्यांचं आत्मचरित्र आहे. यानंतर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आणि शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. IPL 2024चा लिलावामधील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? IPL लिलाव 2024चा सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? ऑप्शन ए श्रेयस अय्यर, ऑप्शन बी पॅट कमिन्स, ऑप्शन सी मिशेल टार्क, ऑप्शन डी ऋषभ पंत. मित्रांनो, याचं उत्तर प्रत्येकालाच माहिती आहे. ऋषभ पंत पण येऊ शकतं. त्यामुळे हा प्रश्न घेतलेला आहे. सरळ सेवेमध्ये सहसा सोपेही प्रश्न काही टाकले जातात आणि ज्या लोकांना क्रिकेटमध्ये अतिशय बिलकुलच किंवा काहीच रस नाही त्यांच्यासाठी हा प्रश्न टाकला होता. ऋषभ पंत 25,75,00,000 रुपयांना लखनौ सुपर जायंट्स या संघानं लिलावामध्ये विकत घेतला आहे. IPLची सुरुवात 2007ला झाली होती. ललित मोदी यांची ही संकल्पना होती. यावर्षीचा लिलाव 18वा लिलाव होता आणि सर्वात जास्त वेळा ही स्पर्धा कोणी जिंकली आहे तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सने जिंकलेली आहे. यावर्षीच्या IPLमध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणजे 13व्या वर्षी वैभव सूर्यवंशीला 1,10,00,000 रुपयांमध्ये राजस्थान रॉयल्सनं विकत घेतलेला आहे. ही आधीची माहिती IPL 2024च्या लिलावाबद्दल लक्षात असू द्या, जेणेकरून परीक्षेमध्ये ही माहिती चुकता कामा नये. तर अशा प्रकारे सरळ सेवा स्पेशल द करंट अफेअर्स शो नोव्हेंबर 2024 साठीचे 15 प्रश्न आपण बघितलेले आहेत. मित्रांनो, डिसेंबर 2024चे 15 प्रश्न सुद्धा मी या चॅनलवर टाकले आहेत. त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. यानंतर ह्या व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला किंवा ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत शेअर करा. भेटूया सरळ सेवा स्पेशल द करंट अफेअर्स शो ऑक्टोबर 2024 सोबत लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.